आज काय स्पेशल. हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता आपण ना कोकणातला एक झकास पदार्थ बघतोय जो शहराकडच्या भागांमध्ये तितकाचा फेमस झालेला नाहीये, पण आपल्या कार्यक्रमातून हाच पदार्थ आपण नक्की फेमस करूया. बघूया कुठचा पदार्थ दाखवते मिनल. हाय मिनल. हाय. आपल्या रेसिपीचं नाव काय? रेसिपीचं नाव आहे रवळी. साहित्य सांगशील? तूप, त्याच्यानंतर काजू बदामचे काप, गूळ लागतो, दूध आहे नारळाचं दूध, त्याच्यानंतर रवा जो तांदळाचा बनवलेला आहे. हां. तांदूळ भाजायचे पहिले तांदूळ भिजून एक व्यवस्थित धुवून घेतले, त्याच्यानंतर ते व्यवस्थित तव्यावरती भाजून घेतले. बरं. सुके झाल्यानंतर मग मिक्सरमधून ते काढले, त्याच्यानंतर असं त्याचा रवा तयार होतो. ठीक आहे. तो हा रवा म्हणजे तांदळाचा रवा. आणि आणि? त्याच्यानंतर हे वेलची पावडर आहे. ओके, झटकन होणारी दिसते ही रेसिपी. हां. करूया सुरुवात. भांडं ठेवायला लागेल. काय करणार आहोत आपण या भांड्यात? या भांड्यामध्ये आधी गूळ व्यवस्थित टाकून घ्यायचं, पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर मग बाकीची प्रोसिजर. म्हणजे पाणी लागेल. टाकायचं आहे थोडं पाण्यामध्ये. पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर मग गूळ टाकायचं आहे आपल्याला. बर. आलेली उकळी. आता त्याच्यामध्ये आपण गूळ टाकून घ्यायचं आहे. तर आपण गूळ टाकतोय. गुळाचं प्रमाण रव्याप्रमाणे घ्यायचं. रवा जितका असेल त्याच्याप्रमाणे गूळ असतो. अच्छा. जर रवा 1 वाटी घेतला तर त्याच्याप्रमाणे आपण गूळ घेणार आहोत. आता ह्याची गरज नाही आपल्याला, सध्या त्याच्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं गुळाला, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर आहे. त्याला वेळ ढवळायचं नाही आता? नाही ढवळायचं आहे, व्यवस्थित विरघळू द्यायचं आहे, नंतर पुढे करायचं आहे. ओके. आता आपण हे ढवळू शकतो. व्यवस्थित झालेलं आहे गुळ. हे बघ, गुळ मिक्स झाला आहे आणि आपण मोठा टाकला आहे. त्याचा व्यवस्थित चुरा करून वगैरे छोटे छोटे पीस टाकले तर लगेच विरघळतो. बर. किंवा मग एवढा आपण टाकला तेवढा टाकला तर 5 मिनटं जाऊ द्यायचं. बर. 5 मिनिटांनी होतं. आता हा झालेला आहे. सगळ्यात पहिला आपण वेलची पावडर आहे ती टाकणार आहोत. चमचा देऊ? हां. हे असं अधनमधनं ढवळत राहायला लागतं का आता? नाहीतर खाली लागणार ना, म्हणून. हां. वेलची पावडर टाकायची साधारण अर्धा चमचा. त्याच्यानंतर हे काजू बदामचे काप केलेले आहेत ते टाकायचे आहेत. व्यवस्थित ढवळून झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकणार आहोत आपण. ठीक आहे. बरं, ही फारशी फेमस नसलेली रेसिपी आहे, तर या रेसिपीची एखादी काही खासियत आहे का? हो आहे ना. काय आहे त्याचं दुसरं नाव गरिबांची बर्फी पण आहे. हां. गरिबांची बर्फी म्हणून, आणि कोकणातलं स्पेशल आहे. दिवाळीमध्ये ह्याच्याशिवाय फराळ पूर्ण होत नाही कोकणामध्ये. ह्याच्यामध्ये आता आपण रवा टाकतोय. ढवळत नाही तर गुठळी होणार ना, त्याच्यामुळे ते व्यवस्थित ढवळत राहायचं. आपण सगळा रवा टाकलाय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याचा खमंग वास सुटलेला आहे. हे जे नारळाचं दूध बनवलेलं आहे ते टाकणार आहोत आपण. ढवळत राहू? हां, ढवळत राहू. गुठळी अजिबात झाली नाही पाहिजे त्याची. त्याचा थिकनेस केवढा हवा आहे आपल्याला? जे आपलं मेजरमेंट सेम असलं पाहिजे. रवा घेऊ ना तेवढंच दूध आणि त्याच्याप्रमाणे ते मिक्स होतं, आणि थोड्या वेळाने ना हे पाणी सगळं आटून जातं आणि केकसारखा बेस तयार होतो त्याचा. अच्छा. केकसारखा बेस झाल्यानंतर मग ते आपण बर्फी म्हणून किंवा वडी वेगळी पाडू शकतो त्याची. हवा तसा शेप देऊ शकतो. आता व्यवस्थित मिक्स झालंय, त्याच्यावर झाकण ठेवायचंय. अच्छा. एक 10 मिनिटं झाकण ठेवून द्यायचंय. गॅस बंद करू का आता? नाही, स्लो करायचंय. आणि किती वेळ ठेवायचंय? 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटांनी तयार होईल. आता 10 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद कर. आता हे व्यवस्थित थंड, लगेच नाही झाकण काढायचं, थंड होऊ दे, त्याच्यानंतर मग काढायचं. हे थंड व्हायला वेळ लागेल, म्हणून मी घरून येताना बेस घेऊन आलेली आहे. रवळीचा तयार बेस. हा मी केक बेस म्हणून आणलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण वड्या, बर्फी कसंही करू शकतो. नॉर्मली आता मी ते केक म्हणून आणलेलं आहे. त्याचं वड्या वगैरे आपल्याला हवं तर आपण वड्याही पाडू शकतो. ठीक आहे. थँक्यू.
आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. आजकाल पारंपरिक सिनेमा सिरियल्सचा ट्रेंड आलेला आहे, त्याच्यामुळेच पारंपरिक दागिन्यांची फॅशन सुद्धा आलेली आहे. आज आपण आपल्या कार्यक्रमात असाच एक पारंपरिक दागिना बघतोय आणि तो दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनिताताई. आज काय स्पेशल.